चैत्र नवरात्रीनिमित्त आज आपण बनवतोय खास पारंपरिक प्रसाद आंबे डाळ आणि पन्हे। ही रेसिपी खूप सोपी, झटपट आणि खूपच स्वादिष्ट आहे। गरमीमध्ये शरीराला थंडावा देणारे पन्हे आणि प्रोटीनयुक्त आंबे डाळ नक्की ट्राय करा। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चैत्र नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। या काळात पारंपरिक प्रसाद तयार करण्याची प्रथा आहे। चैत्र गौरी स्थापनेनंतर हळदी कुंकू करून स्त्रियांना जो प्रसाद दिला जातो तो म्हणजे कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ म्हणजेच आंबे डाळ। तसेच कैरीपासून बनवलेले थंडगार पन्हे दिले जातात। म्हणून आज आपण कैरीचे पन्हे आणि आंबे डाळ कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। नमस्कार, मी रसिका, रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर सर्वप्रथम पन्हे बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कुकर ठेवला आहे। कुकरमध्ये थोडे पाणी घालून त्यात एक स्टँड ठेवायचा आहे। आता ही एक कैरी मी सोलून घेतली आहे आणि तिचा पुढचा व मागचा भाग कापून घेतला आहे। कैरी नेहमी कच्ची आणि ताजी घ्यायची आहे, पिकलेली किंवा पिवळी झालेली नाही घ्यायची आहे। कुकरचं झाकण लावूया आणि 3 शिट्ट्या काढून घेऊया। कैरी शिजेपर्यंत आपण आंबे डाळ बनवून घेऊया। इथे मी रात्रीच चण्याची डाळ भिजत घातली होती। डाळ छान मऊसूत भिजली आहे। मी अगदी सहज बोटाने तोडते तर लगेच तुटत आहे। तुम्ही किमान 3 ते 4 तास अगोदर ही डाळ भिजत घालू शकता। आता या डाळीतील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि ही डाळ मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे। मिक्सर पल्स मोडवर चालू बंद करत जाडसर भरड वाटून घ्यायची आहे। बघा, इथे मी डाळ वाटून घेतली आहे आणि ती अगदी जाडसरच ठेवली आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला नीट लक्षात येईल। आंबे डाळ बनवण्यासाठी आपल्याला अशाच प्रकारची जाडसर भरड वाटलेली डाळ आवश्यक असते। इथे आपण वाटून घेतलेली डाळ एका वाटीमध्ये काढून घेतली आहे। ही वाटी बाजूला ठेवूया आणि इथे कैरी किसून घेऊया। आपण एक छोटी वाटी चण्याची डाळ भिजत घातली होती, त्यासाठी इथे मी अर्धीच कैरी घेतली आहे। कैरीची सालं काढली आहे आणि कैरी मी बारीक किसणीवर किसून घेत आहे। कैरी किसताना ती प्रत्येक वेळी चारही बाजूनी फिरवून व्यवस्थित किसायची आहे, त्यामुळे किसणी हाताला अजिबात लागणार नाही। कैरी चोपडी असल्यामुळे ती सटकू शकते, त्यामुळे काळजी घ्यायची, नाहीतर हाताला लागू शकते। कैरी किसून झाल्यावर त्यातील बी काढून टाकायचं, तसेच साल जर खूप टणक असेल तेही काढून टाकायचं। अशा पद्धतीने मी संपूर्ण कैरी लांबट बारीक किसाप्रमाणे किसून घेतली आहे। कैरीचा किस या वाटलेल्या डाळीमध्ये घालायचा आहे आणि डाळ आणि कैरीचं किस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यासाठी खमंग फोडणी तयार करून घेऊया। फोडणीसाठी गॅसवर फोडणीचं भांडं ठेवलंय। यात एक छोटी पळी तेल घालूया। तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की बारीक चिरलेली एक हिरवी मिरची घालायची आहे। मिरची परतली की त्यात थोडंसं हिंग घालायचं आहे। अशी आपली फोडणी तयार होते। ही फोडणी आता आंबे डाळीवर घालायची आहे। त्यात चवीपुरतं मीठ आणि थोडी कोथिंबीर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली स्वादिष्ट आंबे डाळ तयार झाली आहे। आंबे डाळ हे चैत्र महिन्यात खूप महत्त्वाचा पारंपरिक पदार्थ मानला जातो। धार्मिक दृष्टिकोनातून चैत्र महिन्यात देवीची पूजा करतात। आंबे डाळ प्रसाद म्हणून अर्पण केली जाते। आता पन्हे बनवायला घेऊया। आपण जी कैरी शिजायला ठेवली होती ती छान शिजली आहे। कुकरला 3 शिट्ट्या झाल्यानंतर ते थोडं थंड झालं आहे। पहा, कैरी छान शिजली आहे। कैरी अजून गरम असल्यामुळे मी चमच्यानेच तिचं सगळा गर काढून घेत आहे। या काळात बाजारात ताज्या नव्या कैऱ्या उपलब्ध होऊ लागतात आणि उन्हाळ्याची सुरुवात होते, त्यामुळे कैरीपासून विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात आणि ते आपण आवडीने खातो। चविष्ट तर असतातच, पण आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत फायदेशीर असतात। कैरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवते। तसेच उन्हाळ्यात शरीराला होणारी उष्णता कमी करून थंडावा देण्यास मदत करते। कैरीचा गर मी सगळा एका डिशमध्ये काढून घेतला आहे। कुकरमध्ये अजून थोडासा गर राहिला आहे, त्यामुळे त्यात थोडंसं पाणी घालून कुकर व्यवस्थित धुवून तोही गर या डिशमध्ये काढून घेत आहे, म्हणजे कैरीचा गर वाया जाणार नाही। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी अर्धी छोटी वाटी गूळ घालत आहे। जेवढं कैरीचं गर आहे तेवढंच आपल्याला गूळ घालायचं आहे। आपण इथे तोतापुरी कैरी वापरली आहे, त्यामुळे जास्त गूळ घालण्याची गरज पडत नाही। तुम्ही जर खूप आंबट कैरी वापरली असेल तर थोडा गूळ जास्त घालावा लागतो। आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि हे फिरून घेऊया, म्हणजे गूळ आणि कैरीचा गर व्यवस्थित एकजीव होईल। हे मिश्रण मी मिक्सरमधून फिरून घेतलं आहे आणि बघा, छान अशी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे। तयार झालेलं मिश्रण एका हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता। जेव्हा तुम्हाला पन्हे प्यायचं असेल तेव्हा त्यातून आवश्यक तेवढं घेऊन पाणी घालून पन्हे तयार करू शकता। इथे आपण लगेच पन्हे बनवून घेऊया। यासाठी मी एक ग्लास घेतला आहे। ग्लासमध्ये आधी आईस क्यूब घालायचे, त्यानंतर त्यात 3 चमचे हे तयार केलेलं मिश्रण घालायचं आहे।
आता यात गार पाणी घालायचं आहे. सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं थंडगार ताजेतवाने पन्हे तयार झाले आहे. या पद्धतीने तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये ही आंबे डाळ आणि पन्ह नक्की तयार करून बघा. खूप छान लागतं. उन्हाळ्यामध्ये हे पन्ह तर नक्कीच प्यायला हवं. रेसिपी करून बघा. आवडली असेल तर एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.